पैसे देऊन माझ्या विरोधात सोशल मीडियावर राजकीय मोहीम चालवली जाते असा गंभीर आरोप केंद्रीय परिवहन आणि रस्ते महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय। इथेनॉलवरून सोशल मीडियातील मोहीम ही राजकीयदृष्ट्या मला लक्ष करण्याकरता पैसे देऊन केलेली मोहीम असल्याचं या ठिकाणी गडकरींचा आरोप आहे। अब जैसे आपकी इंडस्ट्री है वैसे हमारा पॉलिटिक्स भी है, तो ये सोशल मीडिया का जो कैंपेन था वो पेड कैंपेन था, वो अगेंस्ट इथेनॉल था और पॉलिटिकली टार्गेट मुझे करने के लिए था। नितीनजी गडकरी यांचं सार्वजनिक आणि राजकीय आयुष्य परिवारासहित हे पराकोटीचं निष्कलंक आहे आणि त्यामुळे त्यांचा परिवार आणि नितीन गडकरीजी यांची आजपर्यंत राजकीय जीवनातली वाटचाल ही पूर्ण निष्कलंक पद्धतीनेच राहिली आहे, यापुढेही राहणार आहे। ज्यांचे हित, ज्याला आपण म्हणू व्यावसायिक हित, हे त्या ठिकाणी दुखावले जातात, अशी मंडळी एखाद्या समाजहितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या विरोधासाठी विरोध करण्याचा प्रकार करतात, हे आजपर्यंत आपण पाहिलं आहे। आणि त्यामुळे नितीनजी जर हे म्हणाले असतील तर त्यात तथ्य आहे। मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, गडकरी साहेब हे खूप दूरदृष्टी असणारे नेते आहेत। एक कृषी असू द्या, त्यांच्या अनेक म्हणजे त्यांच्या संकल्पना बघतो, अनेक आपण आज गोष्टी पाहतो, रोडच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो, पुलांच्या बाबतीमध्ये काय गोष्टी पाहतो। खरंच तो माणूस एक दूरदृष्टी असणारा माणूस आहे। माझं म्हणणं आहे, माझी त्या टीकाकारांना मला त्यांना विनंती करायची की गडकरी साहेबांचं काम हे खूप मोठं आहे आणि इथेनॉलच्या बाबतीमध्ये त्यांनी जे धोरण आखलेलं आहे, मी गडकरी साहेबांच्या धोरणाच्या बरोबर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।